हेलो सत श्री अकाल केम छो कसं काय वेलकम टू न्यू ब्लॉग. आपण आता आहोत रायपूरमध्ये. मुंबईवरून फ्लाईट होती आमची रायपूरला आणि रायपूरवरून आता पुढे जाणार आहे भुवनेश्वरला, कारण का आम्ही चाललोय जगन्नाथपुरीला. तर मग तुमचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. 2026ची आपली पहिली ट्रिप आहे. शॉर्ट ट्रिप आहे, पण आपण 4 धाम मधलं एक धाम करायला चाललोय, ते आहे जगन्नाथपुरी. आणि आता आम्ही आहोत रायपूरमध्ये आहोत. हे बघा, सगळे समोसे खातात. 100 रुपयाचा एक समोसा नळा. एअरपोर्ट एवढूसा आहे ना की काय सांगू, काहीच नाही भेटत इकडे खायला. जे भेटतंय, सँडविच मागवलेला एक 350 रुपयाचा, आणि तो एवढूसा आला ना की तो प्रतीकला तर वास पण नसेल भेटला त्याचा. समोसे घ्यायला गेलता. आता बघा समोसे खातोय आणि पुढे जे पण जेवण होईल ते डायरेक्ट भुवनेश्वर. आता आपण पोहोचलोय एअरपोर्ट वरती, भुवनेश्वर एअरपोर्ट वरती, आणि इकडून पुरी ऑलमोस्ट 60 किलोमीटर्स पुरी आहे. आणि आता याच्यावरती आपल्याला ऑप्शन्स आहेत, 2 ऑप्शन्स आहेत. एक तर ओरिसा गव्हर्नमेंट स्वतः इथून इलेक्ट्रिक बस रन करतात डायरेक्ट पुरीला जायला. भुवनेश्वर बस स्टँड आहे तिकडून पुरी ऑलमोस्ट 170 to 180 रुपीज घेतात ते पुरीला जाण्यासाठी. नाहीतर मग तुम्हाला हे बघा टॅक्सीज असतात अशा, मग सगळ्या टॅक्सीज करून जायला लागतील. तर आम्ही तर टॅक्सी केलेली आहे, कारण का फर्स्ट आम्हाला मंदिरात जायचं होतं. लिंगराजचा जो भुवनेश्वर मंदिर आहे तिकडे लिंगराजच्या त्या मंदिरात जायचंय, शंकराच्या मंदिरात. आणि मग तिथून आपण जेवण करणार आणि मग पुढचा पट्टा आपला पुरीचा असणार आहे. त्यामुळे मग तो जास्त स्ट्रगल होईल, कारण का आता एवढं सगळं ट्रॅव्हल करून आलो, परत आज दर्शन पण घ्यायचंय पुरीचा, त्यामुळे सगळं स्ट्रगल होईल. त्यामुळे आम्ही जरा रिलॅक्स मध्ये ट्रिप करायची, त्यामुळे आम्ही टॅक्सी केली आहे. ऑलमोस्ट 5000ची टॅक्सी केली आहे, जी आज आणि उद्या, म्हणजे आज आम्हाला एअरपोर्टवरून पिक करणार आणि उद्या मला परत एअरपोर्ट वरती ड्रॉप करणार विथ ऑल द ऍक्टिव्हिटीज. जे पण आम्ही मंदिरात जाणार आहे पुढे, त्या सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये, आणि कसं काय असेल ते तुम्हाला पुढे सांगेन. आता आपण पोहोचलो आहे लिंगराज मंदिर जवळ. आणि असं बोललं जातं की जेव्हा तुम्ही जगन्नाथपुरी दर्शन करायला जाता त्याच्या पहिले लिंगराज मंदिरामध्ये येऊन दर्शन केला पाहिजे. त्यामुळे आम्ही खास करून पहिले हा बघा लिंगराज मंदिर जवळ आलेलो आहेत. खूप गरमी आहे. गरमी म्हणजे आपल्याकडे पण गरमी असते. इथे 35°C आहे, पण ह्युमिडिटी एवढी आहे ना, असं पूर्ण ह्युमिड फील होतोय ना, डेंजर. हे बघा, पहिले जाऊ लिंगराज मंदिरात, जाऊन दर्शन करू मेन म्हणजे, आणि नंतर मग फटाफट इथून निघू, कारण का खूप गरमी आहे. असा छुपती छुपती गर्मी का मौसम आया. नमस्कार. आज आपण दर्शन घेणार आहोत भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिरचं. त्याला खऱ्या अर्थाने लिंगांचा राजा म्हणले आहे. 11व्या शतकात बांधलेले हे मंदिर कलिंग स्थापन केले एक उत्कृष्ट नमुना असून जगातील सर्वात महत्त्वाचं शिवमंदिरपैकी एक आहे. या शिवमंदिरचं सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे याचे शिखर. सहसा शिवमंदिर शिखरावर त्रिशूल असते, पण इथे तुम्हाला पिनक म्हणजेच प्रभू श्रीरामचं धनुष्य पाहायला मिळेल. हे तेच शिवधनुष्य आहे त्याचे प्रभू श्रीरामाने सीताच्या स्वयंवरात भंग केला होता. हे धनुष्य इथे शैव व वैष्णव पंथांचं एकाच प्रतीक मानले गेलं आहे. या मंदिराच्या देवाला हरिहर रूपात पूजले जाते, जिथे हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव. म्हणून शिखरावर त्रिशूल ऐवजी रामाचे धनुष्य विराजमान आहे. 180 फुटाचं उंच असलेलं हे शिखर म्हणजे येथील बारीक कोरी कामं आजही आपल्या धक्क करतात. भक्ती आणि कलेचा हा संगम तुम्हाला कसा वाटला, प्लीज कमेंट करून सांगा. हर हर महादेव. आता मंदिरातून मी बाहेर आलोय आणि जास्त टाइम नाही लागला, 5 ते 10 मिनिटं
मंदिरात दर्शन घेतलं लिंगाराज महाराजांचा. आणि त्यामध्ये खूप सारे छोटे छोटे मंदिर आहेत, खूप म्हणजे खूप जास्त छोटे छोटे मंदिर आहेत. फोन अलाउड नव्हता, बट आय हॅव सम शॉर्ट्स. पण ठीक आहे, आता ते निघालोय. खूप गरम होत आहे बाई. आता गोळा खाऊ ना, आता मग जेऊ काहीतरी, भूक लागली आहे. सकाळपासून एक समोशावरती आहेत आम्ही, आणि एक चावा सँडविच, पाव सँडविच. तर मग आता निघूया पुरीला जाऊन. असे मानले जाते की राजा इंद्रधमन यांना देवाने स्वप्नात दर्शन दिले. देवाने सांगितले की समुद्रात एक लाकडी ओढका तरंगत मिळेल, त्यापासून मूर्ती बनवा. मूर्ती बनवण्यासाठी एक वृद्ध सुतार विश्वकर्मा आले. त्यांनी अट ठेवली की मी काम पूर्ण करीपर्यंत कोणीही दरवाजा उघडायचा नाही. पण राजाने मध्येच दरवाजा उघडले. त्यामुळे सुतार अदृश्य झाले आणि मूर्तीचे हातपाय अर्धवट राहिले. आजही आपण त्याच रूपात देवाची पूजा करतो. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक माणूस मंदिरच्या खूप उंच शिखरावर चढून ध्वज बदलत आहे. त्यांना पांडा असे म्हणतात. हा ध्वज नेहमी वाऱ्याच्या उलट्या दिशेने फडकतो. मंदिराच्या वर एक नीलचक्र आहे, जो 11 धातूंनी बनलेला आहे व तो 800 किलो पर्यंत आहे. तुम्ही शहरात कुठूनही पाहिलं तरी तुमच्याकडे तोंड करून आहे असेच वाटते. दरवर्षी देव रथात बसून भाविकांना भेटायला बाहेर येतात, ज्याला रथ यात्रा म्हणतात. जगन्नाथपुरी हे भक्तीचं आणि विश्वासाचे ठिकाण आहे. येथील प्रत्येक गोष्ट आपल्या आश्चर्यचकित करतं. जय जगन्नाथ. आम्ही आलोय नॉर्मल थोडा मार्केट एक्सप्लोर करायला. आता जस्ट फ्लॅग चेंज करताना बघितला, पण यांचा ना एवढा आवाज आहे ना, पी 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 नुसता वैताग यायला लागलाय. हे बघा, ते वेगवेगळे स्वीट्स आहेत. आणि काय रे तो फेमस आहे, नाव काय मी विसरतोय. चेन्ना समथिंग आहे. चेन्ना, अरे तू पण माझ्यासारखाच आहे का? काहीतरी आहे नाव, लक्षात आल्यावरती सांगू तुम्हाला. काहीतरी डोसा सारखंच आहे ना ऑलमोस्ट ते. नाही ते नाही का, त्याला काय बोलतात ते पण नाही माहिती. अरे वा, याला विचारून फायदा नाही, हे तर बिन भरोसा माणूस आहे. तर मार्केट आता एक्सप्लोर करतोय. हे बघा, यांचा हॉर्न की नुसता वैताग आलाय. तर बघू आता काय काय भेटेल इकडे. आणि रात्री दर्शनाला जाऊ. आता खूप गर्दी आहे. तर आपला स्टे आहे तो ऑलमोस्ट 300 मीटर जवळ आहे, तर काय टेन्शन नाही आहे. रात्री आरामात मस्त फ्रेश आंघोळ करू आणि मग दर्शनाला जाऊ. डेंजर होती भाई, दुसरा घास नाही खाणार मी, एवढा डेंजर होता. श्रीदेश कैसा लगा? बहुत गंदा. तो भी इसने खाया. लय डेंजर होती. तिकडे आले ना प्लीज खाऊ नका, कारण तुम्हाला मजा घ्यायची असेल तर खावा. क्या क्या फेमस, क्या क्या इधर? छेना बर्फी, रसमलाई, साउथ फेमस मालपुआ. ये क्या है? थोड़ा मिल्क है. ये दो और ये दो. चन्ना पोडा आलेला, चन्ना पोडा. हा गावड्यात का पहिला असतो हर गोष्टीमध्ये? काजू आहे, बाकी दोन्ही सेमच आहेत. ह्याच्यापेक्षा तो हा चांगला लागला. बर्फी, चन्ना बर्फी. हा कुठला प्रकार आहे? फिकत नाही. ठीक आहे. रबडी मालपुआ नळा. क्या खाया है? टेस्ट करने का थोड़ा सा साखर टाकल्यावर तू
यार मी कसं काही लोक बोलतात की रात्री जावा दर्शनाला लोक कमी असतील. ही बघा ही लाईन बघा, दर्शनाला लोक कमी असतील. अरे बाहेर पर्यंत लाईन आली आणि चारी गेटला असेच लाईन आहेत. गुड मॉर्निंग. आता आम्ही पोचलोय. हा आहे वेस्ट गेट, पश्चिम दरवाजावर. इथून पण हे बघा, इथून पण ना हा आपल्याला सरळ दिसतो, म्हणजे आपल्याकडे फेसिंग टुवर्ड्स फेसिंग आपल्याकडे दिसतो. आणि जर आता आपण जेव्हा फ्लॅग चेंज करताना बघितलं त्या आपण नॉर्थ गेटला होतो, तिकडे पण आपल्याला तो सरळ दिसत होता. म्हणजे असं बोललं जातं की तुम्ही कुठल्याही चारी दरवाजाने जर बघितला नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ, तर मग तुम्हाला तो सरळच दिसणार. खासियत आहे बघा. आणि आता दर्शनाला जायचं आहे, तर लाईन इकडे लाईन चालू झालेली आहे. आणि अजून आता वाजल्यात सकाळचे 4:45 आणि अजून आत्ताची लाईन फुलच आहे. तिथे फोन ठेवायला ती तिकडे लाईन वेगळी आहे आणि इकडे आत जायला लाईन वेगळी. तर बघूया कसं काय करायचं आहे. 5 वाजता मंगल आरती असते, तर मंगल आरतीसाठी पण जायचं आहे. एक भटजी केलेले आहेत ते येत आहेत, ते आपल्याला आरती मंगल आरतीसाठी घेऊन जातील आत. त्यांचीच वाट बघतोय आम्ही, त्यांच्या पहिले पोचलो आहे. आता मंदिराच्या आतून जाऊन येतो, कारण आज फोन अलाउड नाही, तर मग आतून जाऊन दर्शन करू. मग देखो गलिया. आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप मस्त झाला का, जाम एक नंबर. मंगल आरती पण भेटली आम्हाला. असा मी तर बरोबर सेंटरमध्ये होतो, जेव्हा असा दरवाजा खोलला ना सेंटरमध्ये होतो मी. आणि त्यानंतर आम्ही एक दुसऱ्याला जे खांद्यावरती दहीहंडी बनवून उचलून दर्शन घेतलात. आणि त्यानंतर जवळून पण घेतला, तो पण खूप चांगला होता. जवळ पण आम्ही 1-2 मिनटं मस्त होतो, दर्शन घेतला मस्तपैकी. मग सगळे फिरलो. त्यानंतर मग तिकडे भोग चढतो, तिकडे जेवण केला. आणि आता आलो आहे आमच्या बघा हॉटेलला. काय गल्लीमध्ये हॉटेल. आम्ही आता रस्त्याच्या मध्ये आणि आता चाललोय कोणार्कला. कोणार्क टेम्पल आणि तिकडेच तो बीच कंटिन्यू होतो, म्हणून तेच चाललो आता मस्तपैकी. मध्ये नारळ पाणी प्यायला थांबलोय, मी घेतो. आणि नारळ पाणी आमच्या ड्रायव्हरनी नारळ पाणी इकडे आणून दिला की ते चांगला भेटतं म्हणून. हे लोकल नारळ आहेत, त्याची गाडी आहे. चांगला माणूस आहे, कालपासून आमच्यासोबत ते सगळे इन्फॉर्मेशन देतोय, मदत करतोय. त्याचा आम्ही आरती ऑलमोस्ट 5,500-6 हजाराला काहीतरी बुक केली ती. 5.5 यस. तर मग डिस्क्रिप्शन मध्ये नंबर टाकून देईन. जर तुम्हाला जगन्नाथपुरीला आले तर मग कॉन्टॅक्ट करा, हे असतील ते तुम्हाला फिरवतील. क्या घुमा दोगे ना, लोगों को घुमा दोगे ना, कॉन्टॅक्ट नंबर डाल देंगे. फिरवतील हेच. आणि चांगले आहेत, तुम्हाला पाहिजे तिकडे 1-2 दिवसाची जेवढी पण ट्रिप असेल तर येऊन तुम्ही करू शकता, टेन्शन नाही. कारण इकडे जी गरमी आहे ना, त्यामध्ये बसमध्ये ट्रॅव्हल करणं आणि मग झकझक मारी इकडून तिकडे करत बसण्यापेक्षा रिलॅक्समध्ये. भले आमचा 1 दिवस आहे, बट आम्ही चिलमध्ये जातो. आता आलो आम्ही बीचवरती आहे बघा, बीच. आणि हा आहे बे ऑफ बेंगॉलचा पट्टा. आलोय आम्ही कोणार्क सन टेम्पलला. गरम खूप होतोय की काय बोलणार. वाजल्यात पण तसेच की डोक्यावरतीच ऊन आहे.
आलो सन टेम्पलला. बघू आता गाईड बघतोय, त्यांचे रजिस्टर्ड चार्जेस असतात, फिक्स चार्जेस. थोडंसं करून बघायचं, केले कमी तर ठीक. घेतला आहेत इथं राईट में. ठीक आहे चलो. त्यांचा इंट्रो घ्यायला लागेल पहिले. अरे तू काय कोणार्क टेम्पलचा ब्लॉग वेगळा बनवला बसलाय काय? नाही. लिटिल मच मोर इम्पॉर्टंट थिंग्स आम्ही सांगू. ओके. नारद को पता हो गया, वो भगवान कृष्णा को बता दिया. भगवान कृष्णा इसलिए बैठा को साफ दिया, स्किन प्रॉब्लम हो गया, कोड़ हो गया. तो नारद का परामर्श से वही जगह सिलेक्शन किया. 12 साल तक सूर्य नारायण कैसे पूजा किया, मेडिटेशन किया. साइंटिफिक रीजनिंग हो, ज्यादा नीम का झाड़, समुद्र का नमकीन पानी, सूर्य नारायण का पहला प्रकाश, विटामिन डी, पूरा ठीक हो गया. और राजा कर्नाटक का राजा, हम्पी का राजा, तो कर्नाटक में माइग्रेट किया. वो माता सूर्य उपासक थी. माता के लिए स्पेसिकली भव्य सूर्य नारायण का विशाल रथ बने, 24 चक्र, 7 घोड़े. आपको प्रैक्टिकल में दिखाएंगे. स्टोन एक्चुअली खंडोलाइट स्टोन, मिक्स आयरन वाला स्टोन. सीमेंट सिस्टम नहीं था, इंटरलॉक क्लैंप सिस्टम. अंदर में मोटा मोटा आयरन बार, ऊपर नीचे लगा 53 टन मैग्नेट. बीच वाला मेन मूर्ति अष्टधातु मूर्ति हवा में फ्लोटिंग में था. अब बंदरगाह था 1st सेंचुरी AD में. तो ट्रांसपोर्टिंग फैसिलिटी था. माइथोलॉजी हिसाब से होली प्लेस, इसलिए राजा वही जगह सिलेक्शन किया. और ट्रांसपोर्टिंग हिसाब से पोर्तुगीज जहाज आई, वो कंपास को मैग्नेट मिसगाइड किया, नेविगेशन सिस्टम को चेंज किया, इसलिए वो पहले मैग्नेट को निकाल दिया. और 1568 1626 में मुस्लिम मुगल हमला किया. सुपर सुनामी हुआ 1848. अरुण. और ये 24 सामने था. हाँ, मराठा रूलिंग था. शिवाजी का बेटा शंभूजी उठा के जगन्नाथपुरी में रख दिया. तुम्ही बघू शकता चक्र जो आपल्या 10च्या नोट मध्ये आहे. हे बघा, 10च्या नोट मध्ये सूर्य मंदिर, कोणार्क. आणि तसाच जुनी एक 20ची नोट होती, त्या 20च्या नोट मध्ये पण आहे. हे बघा, हाच येतो. आमचा कोणार्क मंदिर खूप फास्ट फिरून झालेला आहे. एवढा ऊन आहे ना, काय बोलणार. सन टेम्पल फुल सननी आम्हाला भाजून गरम केला. कैसा लगा रे कोणार्क मंदिर, कैसा लगा? मत आना कामासूत्र मोजेस शिकण्यात आलं. आम्ही पोहोचलोय बिजनोय पटनायक इंटरनॅशनल एअरपोर्ट भुवनेश्वरला. आणि आता वाजल्यात 5:17 आणि आमची फ्लाईट होती 6:25ची, जी आता 8:35ची झालेली आहे, म्हणजे डिले झाली आहे फ्लाईट. तर आता काय करू, ऑप्शन नाही आहेत, 2 तास थांबावं लागेल. खरं सांगू तर खूप गरमी आहे इकडे. गरमीमध्ये प्लीज येऊ नका, एवढी गरमी आहे ना, पूर्ण बॉडी टॅन झाली आहे आणि हालत खराब झाली आहे. दर्शन मस्त झालं, पण सगळे बोलतात आम्हाला मंगल आरती भेटली. आम्ही खूप नशीबवान आहेत जर मंगल आरती आम्हाला भेटली आहे. ही गोष्ट एक चांगली झाली आमच्या बरोबर. आणि जर तुम्हाला जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल आणि रूम करायचं असेल, दोघांचं डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही ते करू शकता. आणि बाकी तुम्हाला जर दर्शन करायचं असेल तर पांडाचे नंबर आहेत, खूप भेटतात, मी ते पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल पाहिजे तर. आमची जगन्नाथपुरीची ट्रिप शॉर्ट होती पण चांगली झाली. दर्शन आमचं मस्त झालं, मनानुसार झालं. तर मग खूप मजा आली. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.